शा स्वानंदीला एकटीला एवढ्या रात्री सोडून आलो. त्यांना सोबत घ्यायला हवं होतं. दादा 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 JM रोड प्लीज आता नाही म्हणू नका. हवं तर मी डबल भाडं देते प्लीज. ठीक आहे बसा. चला स्वानंदीला रिक्षा मिळाली म्हणजे ते सुखरूप घरी पोहोचतील. मी पण निघतो. डॅड, मी तुम्हाला म्हणाले होते ना, मी सुजित सारखी नाहीये हो. माझं ना चौफेर लक्ष असतं आणि माइंड नेहमी अलर्ट असतं. डॅड, तुम्ही ना माझ्यावर आणखी रिस्पॉन्सिबिलिटीज द्या. मग बघा मी काय करते. पार्टी ऑफिसमध्ये किंवा इतर काही कामं द्या. आणि पॉलिटिक्स मध्ये हेच महत्वाचं आहे ना, अलर्ट राहणं. डॅड, आय प्रॉमिस आय वोंट लेट यू डाऊन. डॅड, मला काय वाटतं एक मात्र आहे, आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा ही स्वानंदी जास्त स्मार्ट निघाली. आम्हाला तर वाटलं होतं की आम्ही आमच्या भाषेत तिला समजावल्यानंतर ती शांत होईल. मणी घरी आल्यानंतर ती गप्प बसेल, पण गप्प बसण्याचं नावच घेत नाहीये ती. हे सगळं खूप सिरियस आहे. याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याचा वेळीच सोक्ष मोक्ष लावायला हवा आहे, नाहीतर ती खणत जाईल. आणि असा एखादा पुरावा मिळेल तिला की आजच्यासारखं आम्हाला मॅनेज करता येणार नाही. आणि मग मात्र आम्हाला सगळं जड जाईल. त्यामुळे हे टाळायला आपल्याकडे एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे मणी आणि स्वानंदीमध्ये गैरसमज निर्माण करणे. मणी स्वानंदीची स्ट्रेंथ आहे, आणि तो जर तिच्या पाठीमागे नसेल तर मग ती अर्धी शांत होईल. बाकी आपण तिला शांत करू. आणि ह्यामध्ये मला तुझी साथ हवी संचिता. बाकी मी माझ्या परीने प्रयत्न करेनच, पण तिला मानसिक आणि शारीरिक त्रास कसा द्यायचा, तिला कामाला कसं जुंपायचं आणि तिला बोल कसे लावायचे हे तुला व्यवस्थित येतं. आता तू करतेस ना, ह्यापेक्षा दुपटीनं करायचं. तिला जास्त स्ट्रेस कसा होईल, तिचा मनस्ताप कसा वाढेल हे तू बघायचं आहे. जमेल ना तुला संचिता? हो डॅड, का नाही जमणार मला. मी तुम्हाला म्हणाले ना, आय वोंट लेट यू डाऊन. डॅड, तुम्ही बघाच मी काय करते. असू दे असू दे. आशीर्वाद. शुभेच्छा. मणी सर, मणी सर, मणी सर, कुठे गेले काय माहिती. बराच वेळ झाला घरात नाही आले अजून. फोन पण स्विच ऑफ आहे यांचा. रागाच्या भरात कुठे गेली असती. रागाच्या भरात काही नाही, ते असलं काही बी करणार नाही. पण काय करू मी. वॉर्डन मॅडमला कळू का. नाही नको, त्या उगाच टेन्शन घेते. मणी सर, कुठे गेलात तुम्ही.
मणी सर, बापरे, 1 तास होऊन गेला. मणी सर अजून नाही आले. मणी सर, अहो कुठे गेला होता तुम्ही? कधीची वाट बघतेय मी तुमची. तुम्हाला फोन केला तर फोनही बंद होता तुमचा. असं असं चिडून कसं चालेल? कुठे गेला होता तुम्ही, सांगा ना मला प्लीज. मणी सर, ऐका ना माझा, अहो विश्वास ठेवा माझ्यावर. ती बाई खोटं बोलतीये. अहो तिनेच मला सरपोतदार साहेबांचं नाव सांगितलं होतं आणि तुमच्यासमोर कबुली देणार असं बोलली होती ती. अचानक पलटली. मला नाही माहिती तिने असं का केलं, पण ह्या मागे ना नक्कीच काहीतरी कारण आहे. मला असं वाटतंय तिला कोणीतरी धमकावलं. स्वानंदी, बस बस. आता तिला धमकी सुद्धा साहेबांनीच दिली असं म्हणायचंय तुम्हाला? आपल्या समोर खोटं बोलण्यासाठी साहेबांनी धमकी दिली असं? मला ना कीव येते आता स्वानंदी तुमची. ज्या स्वानंदीशी मी लग्न केलं ना, ती अशी नव्हती. काय झालंय तुम्हाला? सर, अहो विश्वास ठेवा माझ्यावर. तोच गंमत चाललाय ना स्वानंदी तुम्ही. का हा आरोप करताय साहेबांवर एवढे? त्यांच्या घरात मॅडम तुमचा अपमान करतात म्हणून म्हणून तुम्ही मला आणि साहेबांना तोडताय? नाही मणी सर. स्वानंदी, तुम्ही बायकांच्या भांडणामध्ये माझ्या आणि साहेबांच्या नात्याचा बळी देऊन बदला घ्यायचा आहे का तुम्हाला? असं आहे का? सर, काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलतोय मी? सांगा ना तुम्ही, काय चुकीचं बोलतोय मी? आणि अचानक साहेबांबद्दल एवढा तिरस्कार कुठून आलाय तुमच्या मनात? बरं, माझ्याही मनात तुम्ही गैरसमज निर्माण करताय का? स्वानंदी, मीही माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्यासाठी देव आहेत साहेब. बरं, आमचं जाऊ द्या ना. आत्ता जिच्याकडे तुम्ही घेऊन गेला होता ती काय म्हणाली ऐकलं ना तुम्ही? साहेबांच्या कंपनीत तिच्या नवऱ्यानेच फ्रॉड केला होता. बदल्यात साहेबांनी काय केलं? तिच्या आजारी मुलावर खर्च केला, मदत केली त्यांना. सर, मी नाही उगाच तुम्हाला. बस 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 बस. तुम्हाला जे बोलायचं होतं, जे सांगायचं होतं, जे दाखवायचं होतं ते सगळं करून झालंय आता.